पण सर्वजण ज्या क्षणाच्या आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण जवळ आलेला आहे। 4 जूनला आपल्याला हे कळेल की हा देश पुढची 5 वर्ष कोण चालवेल। पण त्याआधी विविध चॅनल्सनी एजन्सीजनी आपले एक्झिट पोल दिलेले आहेत आणि त्यामध्ये आपल्याला थोडासा अंदाज येतो की हे जे जनमत आहे कोणत्या साइडने झुकते। आपण आज देशाच्या बद्दल बोलायचं नाही, आज आपण फक्त महाराष्ट्राबद्दल बोलू। जे ओव्हरऑल एक्झिट पोल आहेत त्यांचं जर एक ॲव्हरेज काढलं, त्यांचा एक जिस्ट घेतला तर काय चित्र दिसतं हे आधी बघू आणि त्याच्यावर थोडंसं विश्लेषण करू। नमस्कार, मी आकाश खांडके आणि आपण पाहताय जस्ट पॉलिटिक्स। जर आपण सगळे एक्झिट पोल बघितले तर आपल्याला जे आकडेवारी दिसतात ती मी तुम्हाला आधी सांगतो। महायुतीला 22 ते 23 सीट मिळण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीला 24 ते 26 सीट मिळण्याची शक्यता आहे। जर पार्टी वाईज बघायचं म्हटलं तर भाजप 13 ते 18 सीट जिंकेल, शिंदेची शिवसेना 4 ते 6 सीट, अजित पवार 0 ते 2 सीट, ठाकरेंना 9 ते 14 सीट मिळू शकतात, काँग्रेसला 3 ते 8 सीट आणि शरद पवारांच्या एनसीपीला 4 ते 6 सीट मिळू शकतात आणि 1 सीट ही इंडिपेंडेंट ठेवलेली आहे, जो कोणी अपक्ष जर निवडून आला तर त्याच्यासाठी ठेवलेली आहे। टोटल आपल्याला माहिती आहे की 48 सीटांचं हे सगळं खेळ आहे, हे सगळं गणित आहे। यातून आपल्याला 2 निष्कर्ष दिसतात की बऱ्यापैकी महायुती आणि महाविकास आघाडीला इक्वल सीट दाखवत आहेत। 48 मधल्या अर्ध्या महाविकास आघाडीला आणि 48 महायुतीला। यातून असं दिसतं की जो क्लेम महायुती एवढ्या दिवस करत होती की सगळे सीट त्यांना मिळतील, ते 41च्या पार जातील, तो इथे खरा ठरताना दिसत नाही, तो फोल दिसतोय। आणि याच्या उलट उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची एनसीपी आणि काँग्रेस जे म्हणत होते की आम्ही 35 पेक्षा जास्त सीट जिंकू, ते देखील चित्र या एक्झिट पोलमध्ये कुठेही दिसत नाहीये। इथे सगळे एक्झिट पोल दोघांना समान समान सीट दाखवत आहेत। ह्याचा अर्थ कदाचित असा निघू शकतो की जी जनता आहे त्यांना या फाटाफुटीने जास्त फरक पडलेला नाहीये आणि त्याचबरोबर त्यांची जी सहानुभूती आहे ती देखील ठाकरेंबरोबर आहे। कारण असं जर नसतं, एका कुठल्या पारड्यात जर हे झुकलेलं असतं तर हे चित्र बघायला मिळालं नसतं। कदाचित जर लोकांना ही फाटाफूट आवडली असती, त्यांना जर वाटलं असतं की शिंदेनी जे केलं ते बरोबर केलं, अजित पवारांनी देखील भाजप बरोबर जाऊन योग्य निर्णय घेतला, तर हे चित्र महायुतीच्या पारड्यात दिसलं असतं आणि 41 पेक्षा जास्त किंवा त्याच्या आसपास सीट आपल्याला महायुतीकडे दिसल्या असतात। आणि याच्या उलट जर लोकांची एक स्ट्रॉंग लाट असते, त्यांना एक मनात त्यांच्या जर एक नाराजी असते की ठाकरेंची शिवसेना फोडली, शरद पवारांचा राष्ट्रवादी फोडला, तर हे चित्र पूर्णपणे आपल्याला महाविकास आघाडीच्या बाजूने दिसलं असतं। पण आता तसं दिसत नाहीये। याचा अर्थ दोन्हीकडे समसमान आहेत। अर्थात हे एक्झिट पोल खरे ठरतील याची काही श्युरिटी नसते, याची काही गॅरंटी नसते। जे काही होईल खरं चित्र ते आपल्याला 4 तारखेलाच बघायला मिळेल। आतापर्यंत खूप एक्झिट पोल चुकलेले आहेत, खूप त्याच्यात बदल झालेले आहेत, म्हणजे एक्झिट पोल आणि शेवटचे जे आकडे येतात त्याच्यात खूप तफावत आहे। पण यावेळेस काय होईल हे बघणं इंटरेस्टिंग असेल। ओव्हरऑल महाराष्ट्राचं पिक्चर बघता सध्या मला हेच वाटतंय की जे इक्वल सीट दाखवतात तोच कदाचित महाराष्ट्राचा जनमत असू शकतं। कारण महाराष्ट्र खूप मोठा आहे, 48 सीट म्हणजे उत्तर प्रदेश नंतर दुसरा सगळ्यात जास्त सीट महाराष्ट्रात आहेत आणि त्यामध्ये सगळ्या लोकांना आपल्याकडे ओढणं शक्य नसतं। प्रत्येकाचा एक वेगळा वर्ग असतो, त्यांचा एक फॅन बेस असतो, सपोर्टर बेस असतो, तो आपल्या नेत्याच्या मागे, आपापल्या पक्षाच्या मागे जातो। पण हा जो काही निकाल येईल 4 तारखेला, त्याच्यातून विधानसभेची गणितं ठरतील। त्यातून हे सिद्ध होईल की कुठल्या बाजूला राहणं आपल्याला जास्त फायदेशीर आहे। आणि जर दोन्ही साईडला समसमान जागा राहिल्या तर मात्र सर्वच नेत्यांची गोची होईल। त्यांना हा शांतपणे विचार करावा लागेल की येत्या विधानसभा निवडणुकीत आपण आहोत तिथेच थांबायचं आहे की पक्ष बदलून किंवा आपला गट बदलून आपल्याला दुसऱ्या बाजूला उडी मारायची आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांना असं वाटेल कदाचित की महायुतीत जावं लागेल किंवा महायुतीच्या नेत्यांना देखील असं वाटू शकतं की आपल्याला सध्या महाविकास आघाडीत राहण्याची जास्त गरज आहे, त्याचा आपल्याला विधानसभेत फायदा होईल। विधानसभेची गणितं ही लोकसभेच्या निकालांवर नक्कीच अवलंबून असतील। नेमकं काय होतंय हे आपण 4 जूनला बघू आणि मी पुन्हा एकदा 4 जूनला तुमच्या भेटीला येईन, त्यावेळी आपण त्याचं सविस्तर विश्लेषण करू। तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।